तुमची ओळख कुठे झाली? तुमची ओळख मी दुसऱ्या गल्लीत राहते ना, मग ह्यांच्या गल्लीत मंडळ असायचे, मग ह्यांनी मंडळामध्ये यायचे. हे कशाला जायचे मंडळात तुम्ही? दारातच आमचं मंडळ होतं ना, तिथं आम्ही दररोज संध्याकाळी जाऊन थांबायचो ना तिथं. हा, मग माझे काही मित्र सगळे तिथलेच होते, मी तिथं असायचो. संध्याकाळी आलो की आम्ही तिथं जाऊन थांबायचो. ह्यांनी कामावरून आले की यायचे गल्लीत. मग त्यांच्या मम्मीशी आमचं रिलेशन होतं, मग त्यांच्या घरी जायत होतो आम्ही. तुम्ही जात होता? मी जायत होतो. मग पुढे काय झालं? अशी ओळख होती ना म्हणून गप्पा वगैरे मारायचो. गप्पा मारायचो, फ्रेंडशिप झाली आमची. मग एकदा ना यांचा 27 जूनला वाढदिवस होता. मग वाढदिवसाच्या दिवशी मी गिफ्ट दिलंय ना. अरे वा, काय दिलं होतं गिफ्ट? एक बदाम होतं, त्याच्यावरती ना 2 कबूतर बसलेली होती. 2 कबूतर? मग मी ते दिलेलं आहे ना. मग यांनी लगेच त्याच दिवशी मला चिठ्ठी पाठवली. काय की कबूतर उडाली? काय लिहिलं त्याची? फक्त तू खूप मला आवडतेस, तू छान दिसतेस, तू मला लवशिप देणार का? लवशिप? हे काय असतं? लवशिप म्हणजे काय? फेमस एक ना, फ्रेंडशिप सारखं लवशिप. अच्छा अच्छा अच्छा. हा, मग ह्यांनी लग्नाला विचारलं. मग मी 2 दिवसांनी सांगितलं हो म्हणले. का हो म्हणले? मला पण यांनी आवडायचेत ना. मग ती कबूतर आहेत घरात? आहेत, अजून आहेत. अजून ठेवले? किती वर्षापूर्वी ही कबूतर दिली होती? 4 वर्ष झाले. अजून 3 वर्ष झाले असतील. नक्की ठरवा. ते 3 म्हणतात तुम्ही? 4 वर्ष झाली. 3 म्हणतायत? नाही, 4 वर्ष झाली. काय हो, 4 वर्ष झाले. तुमचं गणिताचा प्रॉब्लेम आहे. पण मग मला सांगा, 4 वर्ष तुम्ही दोघे एकमेकांशी बोलत होता किंवा हे इतर कोणाला कळलं नाही? कळलं की कोणाला? मम्मीला. मग मला असं आमचं चालू झाल्यावरती मला यांनी 10वीला गेले ना मी. मग मला म्हणजे हे कितवीत कबूतर? 8वीत? 10वीच्या 9वीच्या सुट्टीमध्ये. 9वीच्या सुट्टीमध्ये? मे महिन्याची सुट्टी होती. त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही तिथं भेटलो. तिथून जूनमध्ये माझा वाढदिवस झाला. आम्ही यांना प्रपोज केलं. त्यांचा होकार आला 2-3 दिवसानंतर. मग आम्ही परत जेव्हा शाळेला जायची तिथं मी भेटायचो. असं एक कंटिन्यू एक 8 दिवस, 15 दिवस गेले. त्यानंतर मी याला गाडीवरून आणून म्हणजे आमच्या घराच्या थोडं लांब सोडायचो, म्हणजे कोणतर बघेल, मम्मींची पप्पा बघतील. असं झालं, एक दिवशी मम्मीने बघितलं. आमच्या मम्मीनेच बघितलं. रिक्षातून मम्मी चाललेली आणि आम्ही असं थांबलेलं बोलत मम्मीने बघितलं. सलग मम्मी त्याच टाइमला, क्लासच्या सुटायच्या टाइमला सलग 2-3 दिवस बघितली. मग बघितलं, मला विचारलं. म्हणजे मी खरं खरं सांगितलं, हो आमचं असं असं चालू आहे. मग तू काय करणार? तर मम्मी तयार नाही ना झाली, कारण कास्ट वेगळी ना, त्यामुळे मम्मी लगेच नाही तयार झाली. थोडं घरात जरा तणावाचं वातावरण झालं. मम्मीने थोडं जरा मारलं. म्हणजे शाळा थोडी 4 दिवस बंद केली. ऐकलं नाही. मग तरी पण मी पुन्हा शाळेला चालले, पुन्हा आम्ही चालूच झालं आमचं. ज्यावेळी परत आम्ही सापडलो त्यावेळी जी शाळा बंद केली. मग ह्याला मामाच्या गावी पाठवलं एक 4 दिवसासाठी. मला हिने तिकडनं फोन केली, असं मला गावी पाठवलेलं आणि तिथं माझं लग्न जमवत आहे. म्हणजे कसं झालं समजलं ना, मग हे कास्ट वेगळा असल्यामुळं मम्मीनं काय केलं, आमच्या गावी नेलं मला आणि मग माझं लग्न ठरवलं. इस्त्रीच्या दुकानाने केलंय सगळं? हो हो. आई, तुमचं काय म्हणणं आहे? सून आमची प्रेमळ आहे, सगळ्यात सामाजिक हे करते सगळ्यांना. होय ना. तुमचं फार महत्वाचा रोल आहे आता, हो की नाही? काय मनात तेव्हा चाललं होतं? मानसिकता चांगली होती, कारण 10 महिने झालेले होते आणि तिला ॲक्च्युली 14व्या वर्षीपासून मागणं येत होतं लग्नासाठी. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं 18 वर्ष झाल्याशिवाय कुठलाही विचार करायचा नाही असं ठरवलेलं. पण त्यांनी केलं, आता चांगलं आहे. आता जावयाबद्दल काय म्हणणं आहे? जावे खूप चांगले आहेत. हो ना. हो, शांत आहे, मन मिळावू आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेणार आहे. बाबांकडे आम्ही तिच्या लग्नासाठी प्रयत्न करत होतो, त्यामध्ये ते पळून लग्न करून घेतलं त्यांनी. त्यावेळेस थोडा आम्हाला त्रास झाला थोडा. आता त्यानंतर आम्हाला आता म्हणजे त्यांची जी आता जी आहे त्याप्रमाणे ते चांगले वागतात. मला विशेष म्हणजे कौतुक करायचं आहे की ते म्हणजे आमच्या मुलगीच्या सासू सासऱ्यांचं, की त्यांनी त्याला व्यवस्थित सांभाळून घेतले. अगदी मुलगीसारखं त्याने म्हणजे वागवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कुठलाही जाता म्हणजे तिच्याबद्दल असं काही जर काय वाईट घडेल किंवा कुठं घडेल असं काही वाटत नाही. आणि जावई आमचे गांधी छाप आहेत, म्हणजे एका गालावरून जर समजा हे केलं तर दुसरा गाल पुढे करणार आहे अशा पद्धतीने. त्यामुळे ते सुद्धा चांगले आहेत, काय तसं नाही. अजून कोण बोलणार? मुलगी काय म्हणते? आईबाबांचा स्वभाव खूपच चांगला आहे. म्हणजे आईबाबा कमी, पण मित्रमैत्रिणीसारखं माझ्याशी जास्त वागतात.
पण एखादी गोष्ट समजा चुकली तर सांगायचं असेल तर आधी आईला सांगाल की बाबांना सांगाल? बाबांना. हो, आईला थोडीशी मी घाबरते. मग बाबा तिला समजावून सांगतात. हो का? नाही, तेव्हा सुद्धा बघितलं की आईनेच पुढाकार घेतला आणि पळून गेली. सायकल घेऊन गेली होती आई. बरं, आता बघा ते अभिनय करणार आहेत, न बोलता सगळं करणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. पहिलं आव्हान, मराठी चित्रपटाचं नाव. वेळ सुरू झाली. नवीन जुना, नवीन की जुना, नवीन की नवीन. बोलायचं नाही. 6 आनंद, मोठं. 5 थरथराट. 4 3 वेळ संपली. जबरदस्त. बरं, पुढची चिठ्ठी द्या. गाणं आहे, मराठी गाणं आहे. हां, वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. बदलव रे नकोवा. नाही. नाच रे. चिमणी पाखरं. काय चिमणी पाखरं? आपले आम्ही 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 गो 9 8 आम्ही पुढे 7 6 5 आम्ही राहणार 4 3 आम्ही पाखरं आम्ही ठाकर. 2. अभिनंदन. गाणं म्हणा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. घ्या. म्हण ओळखा. म्हण. दात दात. एक मिनिट तिला ऍक्शन दात गेल्यानंतर चणे मिळून काउतो. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्या दोघांसाठी, तुम्हा दोघांसाठी. मला सांगा, तुमच्या 3 अपेक्षा काय आहेत मिस्टरांकडून? माझी एक पहिली अपेक्षा आहे की मला ह्यांनी म्हैसूर बेंगलोरला ट्रिपला न्यावे. म्हैसूर बेंगलोरला? हो, मला खूप इच्छा आहे म्हैसूर बेंगलोर व्हायचं. कधी नेत आहे? दाखवणार कधी? पुढच्या 21 वर्षांनी. बरं, दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा म्हणजे त्यांचा स्वभाव इतका शांत आहे, पण त्यांनी आजपर्यंत सगळ्यांना खूप मदत करतात, स्वतःसाठी काहीही करत नाही. माझी इच्छा आहे की स्वतःसाठी पण त्यांनी काहीतरी करावं. करा. करतो उद्यापासून स्वतःसाठी. तिसरी अपेक्षा सांगा. आणि बाकी काही नाही, बाकी सगळं एकदम व्यवस्थित आहे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने हळू जरा बोलावं. बरोबर आहे. दुसरी अपेक्षा पण मान्य आहे का? 1 मिनिट. मान्य आहे का? आहे. ॲक्च्युली कसं माझा स्वभाव पण तसा आहे, आवाज पण मोठा असल्यामुळे मला असं शांत बसणं जास्त जमत नाही. जर मी चुकून शांत बसले ना की मलाच त्यावेळी खूप त्रास होतो. ते बोलतात हळू बोल, पण आता सगळ्या बिल्डिंगमध्ये पण माहिती आहे. म्हणजे गल्लीतल्या मुली निघाल्या की तुम्ही निघायचे का? हो काय बघा, हो म्हणतायत. आणि वहिनी काय खरं काय हो? तुम्हाला घाम फुटायला लागलाय हळूहळू. बंद करायचं आता. बस झालं. कशाला पाहिजे? आपल्याला नाही म्हणते म्हणजे काय प्रतिष्ठेला धक्का लागला आपल्या? हो की नाही?